आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। उल्हासनगर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्येही कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेचा विषय झाली आहे। हे वाढते संक्रमण थांबवण्यासाठी तब्बल 700 स्वयंसेवकाच्या मदतीने आरोग्य पथक घरोघरी जाऊन रुग्ण शोधून काढत कोरोनाची साखळी तोडणार असल्याचे पालिका आयुक्त डॉक्टर राजा दयानिधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले। काय म्हटले डॉक्टर राजा दयानिधी पाहूयात। आपण हा पत्रकार परिषदेत आपण 3 भाग करूया, 2 भाग करूया। पहिला आपण जे आतापर्यंत सध्याची परिस्थिती काय आहे ही सगळ्यांचं थोडं विचार करतोय। त्याच्यानंतर जे आपण मागील 15-20 दिवसामध्ये केलेले काम काय आहे त्याचं आपण करून देतो आणि ते येणाऱ्या कालावधीकरता आपलं नियोजन काय आहे, आपण तयारी काय आहे, असं 3 भागमध्ये आपण देतो। त्यानंतर 1-2 प्रश्नाचं आपण देऊ, ठीक आहे। पहिल्यांदा कालच्या तारीखमध्ये आपला महानगरपालिका क्षेत्रातील टोटल पॉझिटिव्ह रुग्ण आहे की 4844 लोक आहेत। ते आपल्याला रेग्युलरली प्रत्येक रिपोर्टमध्ये आपल्याला भेटत असतात। 4844 पॉझिटिव्ह केसेस आहे, त्यामध्ये ॲक्टिव्ह केसेस आहे आपल्याकडे 1982 केसेस आहे। तर हे काल रात्रीचे डेटा आहे। आपण त्यामध्ये कोरोना ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला 3 भाग असतो, सर्वांना पुन्हा मी सांगू इच्छितो। तर कोरोना केसेसमध्ये आपल्याकडे 3 प्रकारच्या रुग्ण येतात। एक अतिसौम्य किंवा सौम्य, त्यांना आपण एसिम्प्टोमॅटिक म्हणतो किंवा माइल्ड म्हणतो। दुसरं आपल्याकडे मध्यम लक्षण असलेले लोक म्हणजे मॉडरेट लक्षण असलेले लोक। आणि तिसरं आपलं तीव्र किंवा अतितीव्र म्हणजे सिव्हिअर किंवा व्हेरी सिव्हिअर, असा आपल्याकडे 3 कॅटेगरीचे रुग्ण असतात। हा 3 कॅटेगरीच्या रुग्णांकरिता आपल्याकडे 3 डिफरंट टाईप ऑफ फॅसिलिटीज आहेत। समजा ते माइल्ड किंवा माइल्ड केसेस असेल किंवा एसिम्प्टोमॅटिक असेल तर त्यांना आपण होम आयसोलेशन किंवा आपल्याकडे CCC म्हणून एक आहे कोरोना केअर सेंटर, तिकडे आपण त्यांना ॲडमिट करतो। समजा त्यांना मध्यम लक्षण असेल तर त्यांना आपल्याला DCHC म्हणून एक व्यवस्था आहे, ही डेडिकेटेड कोरोना केअर सेंटर आहे। त्याच्यानंतर तिसरी आहे तीव्र किंवा अतितीव्रसाठी आपल्याकडे DCH म्हणून एक आहे, ते डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे। सध्या आपल्याकडे सर्वांना माहिती आहे तिकडची वेगवेगळी ठिकाणी आहे, जसं टाटामधला आपण क्वारंटाईन म्हणून करतोय, देवराव वेदांता ITI, त्याच्यानंतर तहसील कार्यालय, असं आपण डिफरंट फ्रिक्वेन्सी आहे। एकूण आपल्याकडे आजच्या घडीमध्ये जवळपास 1200 आपल्याकडे फ्रिक्वेन्सी बेड आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे DCHC जरी म्हटलं तरी आपल्याकडे DCHC मध्ये आपल्याकडे इंडियन रेड क्रॉस हॉस्पिटल आहे, काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आपण घेतलेले आहेत, एसएन हॉस्पिटल, वेंकटेश हॉस्पिटल, मॅक्सवेल हॉस्पिटल, साई मेडिकल गेट आणि SS प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये काही बेड आपण घेतलेले। आता आपण DCHC जरी म्हटलं तर ते 3 वेळा असलेले लोक, तिथे आपल्याकडे 2 हॉस्पिटल्स आहेत। एक आहे आपलं मॅटर्निटी हॉस्पिटल सायनोबर्गचं आणि दुसरं आपल्याकडे SS प्लॅटिनम कोविड हॉस्पिटल आहे। असा आपण हा 3 प्रकारामध्ये आपण रुग्णांचा उपचार आपला महानगरपालिका मार्फत किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल मार्फत केलेला आहे। आपण मागचा आपला 20 दिवसापूर्वी जून 30च्या जवळपास आपल्याकडे जे एक कॅटेगरी रेट होतं, म्हणजे त्याचे जे डेथ रेट जे म्हणतात ते जवळपास 2.7 काहीतरी होतं, 2.7च्या जवळपास। आता सध्या आपल्याकडे 1.6 आहे, जवळपास 1% आपण कमी केलेली आहे आणि आयडिया आहे की CMR टू लेस दॅन 1%। आपण सध्या आपला महानगरपालिकाचा प्रयत्न सुरू आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे मागील 15 दिवसामध्ये आपण फ्रिक्वेन्सीमध्ये जवळपास 350 नवीन फ्रिक्वेन्सी बेड्स आपण ॲड केलेली आहे। एक वेदांत आहे, त्यामध्ये 160 बेड, ते तहसील कार्यालय नवीन जे आहे 3-4 दिवसापूर्वी ते सुरू झालेले आहे, जवळपास 230 बेड आपण ॲड केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण DCHC जरी म्हटलं तर मागील 15 दिवसामध्ये आपण की जेवढं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सध्याचे उपचार होतात, जसं एसएन हॉस्पिटल, वेंकटेश हॉस्पिटल, मॅक्सवेल हॉस्पिटल, साई मेडिकल गेट, असा ही सगळ्या आपण DCHC म्हणून आपण त्यांना कन्सेप्ट दिलेली आहे। ते त्याचबरोबर आणखी काही प्रायव्हेट हॉस्पिटल पण आपल्याकडे कन्सेप्टसाठी येत आहे, त्याच्या आपण कन्सिडर करून जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे कोरोनाचे ट्रीटमेंट द्यायचं म्हणून आपण आपला प्रयत्न सतत सुरू आहे। आणि आपण ऑक्सिजन सिलेंडर केलं मागील 15 दिवसामध्ये जवळपास आपण 150 ऑक्सिजन सिलेंडर देऊ आपण आणलेली आहे ठाण्यावरून। त्याचप्रमाणे आपल्याकडे ऑक्सिजन कन्सन्ट्रेशन जे नवीन आहे ते पण आपल्याकडे 5 ऑक्सिजन कन्सन्ट्रेशन आणलेले आहे। आणि आपण प्रोक्युरमेंटकडे बघितलं मागील 15 दिवसामध्ये आपण काही गोष्टीच्या संदर्भात
करण्यासाठी आता एक ब्लड बँकने आता कन्सेंट मागितलेली आहे करण्यासाठी. त्या ब्लड बँक संकल्प ब्लड बँक आहे त्यांना पण आपण कन्सेंट दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे रिसेंटली शासनाकडून 4000 अँटीजेन टेस्टिंग किट्सची नवीन पद्धत आहे ते पण आपण आणलेली आहे. सध्या आपल्याकडे प्राप्त आहे. त्याचबरोबर 10,000 आणखी अँटीजेन किट्स आदेश पण सुद्धा आपण प्लेस केलेली आहे. आणखी आपण अँटीजेन किट्सचं सुद्धा आपण ऑर्डर येणाऱ्या दिवसामध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे जे आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑक्सिजन बेडची जे कमतरता आहे ते कमी करण्याकरिता आपण 2 सेंटर्स आयडेंटिफाय केलेली आहे. त्या सेंटर्समध्ये 150 बेडच्या ऑक्सिजन पाईपलाईन फॅसिलिटी करण्याकरिता सुद्धा आपण 3 दिवसाचे शॉर्ट टेंडर आपण मागितलेली आहे. आणि आपल्याकडे शहराकरिता एक मोठा जम्बो फॅसिलिटी जिथे जम्बो ऑक्सिजन फॅसिलिटी करण्यासाठी सुद्धा आपला जगाची शोध आपण सुरू करतो आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये जगा फायनल केल्यानंतर तिथे सुद्धा उल्हासनगर महापालिका नागरिकांकरिता मोठ्या प्रमाणात आपण जम्बो फॅसिलिटी उभा करणार आहोत. त्याचबरोबर आता ही जागा आपण काय केलेली आहे आणि काय करणार आहोत. आता याच्यामध्ये विशेषपणे आपल्याला सर्वांना माहिती आहे उल्हासनगर महापालिका 12 ते 13 किलोमीटरच्या एरिया आहे. तिथे ऑपरेशनची डेन्सिटी जास्त आहे. तर आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांना हाऊस टू हाऊस सर्वे म्हणजे प्रत्येक घराचं नाव त्यांच्या पल्स ऑक्सिमीटरद्वारे त्यांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि टेम्परेचर हे चेक करणे गरज आहे. जेणेकरून चेसच्या व्हायरसची जे प्रिन्सिपल आहे की पेशंट येण्याचा वॉर्ड न पाहता पोलीस पेशंटकडे जाऊन त्यांना ऍक्टिव्हली शोध घेणे ही मोहीम आपण राबवत आहे. याच्यासाठी आपण सगळे माननीय महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आणि पदाधिकारी सगळ्यांची आपण मदत घेतलेली आहे. सगळ्यात चांगला मदत घेतलेली आहे. जवळपास 5 ते 7 लोकांच्या व्हॉलंटियर्सची यादी आपल्याकडे घेतलेली आहे. आपण एक ऑनलाईन लिंक सुरू केला होतो त्यामध्ये सगळ्यांची मदत घेऊन 5 ते 7 लोकांच्या आपल्याकडे भेटलेली आहे. आता आपण पुढचं आपण काय करणार आहे की 5 ते 7 लोकांना डिवाइड करून आपल्याकडे 4 प्रभाग आहे आणि आपल्याकडे 5 कॅम्प आहे आणि 6 अर्बन हेल्थ पोस्ट आहे. यामध्ये कसा डिस्ट्रीब्यूट करून त्यांना ट्रेनिंग देऊन ही पंचऑक्सिमीटर समन्वय देऊन त्यांना कशी पद्धतीने आपण आउटडोर सर्वे सुरू करणार आहोत ते आपण विचार करता येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हे फायनल होईल. त्याप्रमाणे आपण पुढचा आउटडोर सर्वे आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे लास्टचा मुद्दा होतो की आपला मागणीमध्ये आपल्याकडे शासनाकडून प्रत्येक महानगरपालिकाला आपल्याकडे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा एक RT-PCR लॅब स्वॅब टेस्ट करतोय त्या लॅबचं मंजूर होऊन येणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण जगात 2-3 जागा आपण शोधून ठेवलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना फायनलाइज करून त्याला जे काही तयार करायचं आहे त्या करणार आहे. जेणेकरून जेव्हा मशीन येईल येणारे तिथे 4 ते 6 आठवड्यामध्ये आपला उल्हासनगर महानगरपालिकासाठी मोफतमध्ये RT-PCRच्या लॅब सुद्धा आपण शासनामार्फत आपण करून देणार. त्याचप्रमाणे जे अँटीजेन टेस्टिंग झालेली आहे आपल्याकडे त्यामध्ये आपण सेंटर सुद्धा आयडेंटिफाय केलेली आहे. जवळपास सध्या ठिकाणी आपण 4 सेंटर्स आयडेंटिफाय केलेली आहे. त्या डेव्हलप करतो आहे. ते केल्यानंतर तिकडे लोकांना बोलवून तिथे अँटीजेन टेस्टिंग किट म्हणजे हॉटस्पॉटमध्ये जे लोक आहेत त्यांना बोलवून हॉटस्पॉट 15 ते 30 मिनिटमध्ये रिझल्ट येणारा दिसतात. ती अँटीजेन टेस्टिंग किट अशी आहे की ज्या तुम्ही बघितली असेल आपल्याकडे जसं युनिक प्रेग्नन्सी टेस्ट आपण त्याला 2-3 ड्रॉप करणार आहे ते लगेच त्यामध्ये लाल नाही घेतील. ते आल्यानंतर त्याचा इंटरप्रिटेशन असं करायचं आहे की समजा ती पॉझिटिव्ह आला तर तो खरं पॉझिटिव्ह आहे. परंतु निगेटिव्ह आला तर त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. निगेटिव्ह आला परंतु तो लक्षण आहे सिम्पटमॅटिक आहे असं असेल तर त्यांना पुन्हा स्वाब घेऊन RT-PCR करावं लागेल. की समजा त्यांनी निगेटिव्ह आहे परंतु ही सिम्पटमॅटिक असेल त्यांना निगेटिव्ह म्हणून दाखवू करतो. असं आपण अँटीजेन टेस्टिंग सुद्धा मोठ्या प्रमाणे आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर सगळ्यांचा विश्वासात घेऊन काम करून घेणे आवश्यक आहे. पॅन्डेमिकमध्ये आपण फक्त प्रशासन किंवा महानगरपालिका मार्फतच आपण पूर्ण करू शकत नाही. लोकांचा सहभाग आणि बाकी पदाधिकारी लोकांचा नगरसेवकांचा सुद्धा सहभाग घेणे महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी यामार्फत सगळे आपला महानगरपालिकेचा पदाधिकारी माननीय नगरसेवक यांना मी माझा धन्यवाद देऊ इच्छितो की आतापर्यंत त्यांनी भरपूर सहकार केलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा करणार आहे असं माझी अपेक्षा आहे. तर त्यांच्यामध्ये आपल्याकडे जे प्रभाग आहे जसा धारावी पॅटर्न आपण म्हणतोय बाकीमध्ये सुद्धा ही प्रभाग स्तरावर समितीला एक दक्षता समिती प्रभागस्तरीय दक्षता कोरोना दक्षता समिती आपण निर्माण करणार आहोत. त्यामध्ये त्या प्रभाग समितीला सगळे आपण नगरसेवकांना इन्व्हॉल्व करून त्यांच्या मार्फत आणि आपल्या अधिकाराच्या मार्फत असं दोन्ही एक टीमवर्क आहे बनवून की जेवढ्या गोष्टी आहेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे त्याच्यानंतर क्वारंटाईन सेंटरचा फॅसिलिटी करणे अँटीजेन टेस्टिंग फॅसिलिटीज करणे यासाठी त्यांच्या मदती घेऊन आपण टीमवर्कच्या पुढे आपण जाणार आहे. त्याचबरोबर आपण
जवळपास फॅसिलिटी इन्क्रीज करण्यामध्ये ट्रिपल जवळपास आपण 600 ते 700 आतापर्यंत आयडेंटिफाय केलेली आहे. आणखीन आपण त्या आयडेंटिफिकेशन करणार आहे, जेणेकरून जेव्हा आपला पीक येईल आपल्या शहराचा, त्या पीक लोड मॅनेज करण्यासाठी आपल्याकडे सुसज्ज तयारी केलेली आवश्यक आहे. याच्या बाबतीत सुद्धा आपण प्रयत्न सुरू आहे. आणि खरं म्हणजे आपला जे मोठा अडचण येत आहे बेड अवेलेबिलिटीच्या बाबतीत, तर त्यामध्ये आपण एक ऑनलाईन टूल घेऊन येतो आहे. 2 किंवा 3 दिवसामध्ये हे ऑनलाईन टूल आपण लाईव्ह करणार आहे. त्यामध्ये आपण वेबसाईटच्या मार्फत ज्या लोकांना बेड पाहिजे ते लोक बेड बुकिंग करू शकतात आणि त्या सिस्टम ऑटोमॅटिकली त्यांना अलर्ट करेल की तुम्हाला कुठली बेड कुठली हॉस्पिटलला तुम्हाला देणार आहे म्हणून, आणि ती एक अलर्ट जी आहे ती त्या संबंधित हॉस्पिटलला पण जाणार. असं करून आपण बऱ्यापैकी गोष्टीचा आपण स्क्रीनलाईट करण्याचा प्रयत्न करतो. आता कोरोनाच्या ट्रीटमेंटच्या बद्दल आपल्याकडे काही एक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, त्याच्याबद्दल मी थोडा क्लॅरिफाय करू इच्छितो. हे वाढत चाललेली कोरोनामुळे शासनाने 23 मार्च 2020च्या शासन निर्णयामध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत काही महत्वाचे सुधारणा केलेली आहे. त्यामध्ये पहिला सुधारणा असं होतं की सगळे प्रकारचा रेशन कार्ड धारकांना ही योजना लागू आहे. यापूर्वी काही सिलेक्टेड रेशन कार्ड होता, आता सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना ही योजना लागू आहे. 2 नंबर, समजा ज्या लोकांकडे राशन कार्ड नाही परंतु ते महाराष्ट्राचा रहिवासी असेल, त्यांना एक 2 प्रकारचा एक स्वयंघोषणा पत्र लिहावं लागेल तहसीलदार ऑफिसला. ते दिलं तर त्याच्या आधारावर तहसीलदारांनी स्वयं सर्टिफिकेट देणार आहे ज्यांना कोणताही प्रकारचं रेशन कार्ड नाही. आता हो सर्टिफिकेट असलं तरी ते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये हे पात्र होणार आहे. आता ही योजना ज्याची संकल्पना कशी होती की आता जे वाढत चाललेल्या पॅन्डेमिकमध्ये कोणताही व्यक्तीला, कोणताही महाराष्ट्र राज्याचा रहिवासीला कोणताही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून हा योजनामध्ये मोठा सुधारणा केलेली आहे. याच्यासाठी पुढच्या अंमलबजावणी अशी आहे की जे काही हॉस्पिटल आहे यापूर्वी जे अंगीकृत हॉस्पिटल होते, म्हणजे आपण त्यांना एम्पॅनल हॉस्पिटल म्हणून म्हणतात, असा कोणताही हॉस्पिटल एम्पॅनल नसेल तर सध्या त्या सगळे हॉस्पिटलला एम्पॅनल करण्याचा मुभा शासनाने दिलेली आहे. त्या शासनाने थोडा एक्सपेडिट करण्यासाठी लोकल कलेक्टर असो किंवा महानगरपालिकेचा आयुक्त असो त्यांनी त्या हॉस्पिटलच्या बद्दल शिफारसी पत्र दिलं तर आणखी ते वेगाने होणार आहे. तर आपण रिसेंटली आज सुद्धा काही दिवसापूर्वी सुद्धा जेवढे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आपल्याकडे कोविडचे ट्रीटमेंट देत आहे त्यांना बोलून की महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये एम्प्लॉयमेंट करण्यासाठी अर्ज करण्याच्या पद्धती काय आहे त्यांना आपण समजून सांगितलेली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की सगळे मॅक्सिमम लोक त्यामध्ये हा हॉस्पिटलमध्ये एम्प्लॉयमेंट तरी करून घेतला तर प्रत्येक महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या प्रत्येक माणसाला त्यांच्याकडे रेशन कार्ड असो किंवा नसो कॅशलेस ट्रीटमेंट करोना वर नॉन कोविड दोन्हीसाठी उपचार आपल्याकडे मिळणार आहे. त्यामध्ये आणखी ते कोविडचं सोडून आणखीन 996 आपल्याकडे विविध प्रकारच्या उपचारांची यादी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे एक महत्त्वाचं एक राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा एक अधिसूचना काढलेली आहे की 21/5/2020च्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचा अधिसूचना आहे. त्या अधिसूचनात असं म्हणतात की आपल्याकडे जे कोरोना ट्रीटमेंट करणारे कोणताही प्रायव्हेट हॉस्पिटल असो त्यामध्ये त्यांच्या रेट्स फिक्स केलेली आहे. 3 प्रकारचे रेट्स आहेत. एक 4,000 पर डेचा आहे, 2 7,000 पर डे आहे आणि 3 9,000 पर डे. म्हणजे एखादा पेशंट फक्त आयसोलेशन आणि रोटी वॉर्डमध्ये ठेवायचे असेल म्हणजे माइल्ड किंवा पाहिजे त्यांना 4,000 पर डे आहे. दुसरं एखादा पेशंटला ऑक्सिजन किंवा त्यांना एसीमध्ये पाहिजे परंतु व्हेंटिलेटर लागत नाही असाला मॅक्सिमम 7,000. आणि त्याच्यानंतर एखादा पेशंटला आयसोलेशन पाहिजे व्हेंटिलेटर पाहिजे असं असेल तर 9,000. असं 3 रेटचं स्लॅब शासनाने घालून दिलेली आहे. बऱ्यापैकी आपण मागील 2 आठवड्यामध्ये बऱ्यापैकी प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत बसलेली आहे त्यांना हा रूलच्या बद्दल त्यांना नीट समजून सांगितलेली आहे. परंतु काय हॉस्पिटलमधून आपल्याकडे काही इश्यूज येत आहेत त्याच्यासाठी आपण काय केलं होतं की ही रेट फिक्स करण्यासाठी त्याच्यामध्ये PPE इन्क्लुडेड नाही आहे. 4,000 7,900 त्यामध्ये हायर ग्रेड इन्व्हेस्टिगेशन करणार असेल तर ते इन्क्लुडेड नाही आहे. प्रोसिजरल काही टेस्टिंग इन्क्लुडेड नाही. म्हणजे जे काही पॅकेजमध्ये काही गोष्टी इन्क्लूड आहे काही गोष्टी इन्क्लुडेड नाही. जे रोटीने लागत नाही ते इन्क्लुडेड नाही ते त्यांच्यामध्ये फायनल रेट फिक्स करून दिलेले म्हणजे जेणेकरून संपूर्ण ही रेटचं कॅपिंग जे आहे ते आपल्या शासनाने अधिसूचनामार्फत काढण्यात आलेली आहे. ही इफेक्टिव्ह अंमलबजावणी करिता ही 4,000 7,900
आणि त्याच्या दुसऱ्यामध्ये थोडं जास्तीचा लोक पेशंटकडून जास्त पैसे घ्यायचं नाही हा म्हणून आपण आपल्या स्तरावर एक समूहच फॉर्मेशन सुद्धा केलेली आहे. आपल्या कार्यालयामध्ये असलेले सहाय्यक मुख्य लेखा परीक्षा अधिकारी यांच्या मार्फत एक समूह आपण आयडेंटिफाय केलेली आहे. त्या समूहचा आपण आज झाल्यानंतर आपण प्रिन्सिपल इश्यू करणार आहे. त्यामध्ये त्यांचा डिटेल देणार आहे. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोणाला कुठल्याही प्रकारचा बिलिंगच्या बद्दल त्यांना काही तक्रार असेल तर या तक्रार निवारण समितीला हे लोक तक्रार करू शकतात आणि ही लोक जाऊन ती तपासणी करून त्यांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. या ही सगळ्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला लागू आहे. आणि त्यानंतर मी सर्वांना पण सांगू इच्छितो की आपल्याकडे जे सुरू झालेले आहे SS डायट आणि कोविड हॉस्पिटल आहे त्याच्याबद्दल मी थोडं क्लॅरिफिकेशन करू इच्छितो. जेव्हा ती येणं अगोदरच झालेली विषय आहे परंतु त्यांच्या बॅकग्राऊंड अशी आहे की जेव्हा एप्रिल जून मध्ये जेव्हा वाढत चाललेले केसेस होतं तो ते कोणताही डेडिकेटेड हॉस्पिटल आपल्याकडे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये नव्हतं. तो म्हणून एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये आता हे प्लॅटिनम हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड हा एक प्रायव्हेट संस्था आहे त्यांच्या मार्फत एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलमध्ये हे सुरू करलेले ही एक टेम्पररी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे खासगीच्या हॉस्पिटल आहे. तर त्यामध्ये आपल्याकडे महानगरपालिका मार्फत त्यांना ऑक्सिजन त्यांना जे लावणारे बेड जे आहे त्या बेडमध्ये ऑक्सिजन पाईप लावून देण्याचा ठरला होता आणि त्यांनी आपल्याकडे एक इमर्जन्सी प्रोव्हिजनच्या हिशोबाने आपण एक एजन्सीचा निवड करून त्या एजन्सीच्या मार्फत त्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पाईपचं काम करून घेतलेली आहे. परंतु त्यांना आतापर्यंत त्यांनी जे केलेले कामाचं बिल आत्ताच आपल्याकडे सबमिट केलेली आहे जवळपास 11 त्यांना आपण आतापर्यंत एकही पैसे दिलेले नाहीये आणि ती सबमिट केलेल्या बिलची आपण सध्या स्क्रुटनी करतो. आपण स्क्रुटनी करून त्याच्यावरती नियमानुसार योग्य कारवाई करणार आहोत. त्या व्यतिरिक्त त्या प्रायव्हेट हॉस्पिटलनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून डॉक्टर नर्सेसचं अपॉइंटमेंट त्यांच्या सॅलरी आणि त्यांचे जेवढे काही मिशनरी आहेत डेस इक्विपमेंट वगैरे बायोलॉजिकल वेस्ट मॅनेजमेंट क्वेश्चन्सला फूड ट्रीटमेंट सगळे ही सध्या प्रायव्हेट हॉस्पिटल ते करत आहे. आता मुद्दा असा आहे की त्यांचा वर्किंग मेकॅनिझम काय होईल त्यांच्या मोडस ऑपरेटिंग तर हा त्यांचा प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यामुळे त्यांच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे की त्या हॉस्पिटलला आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत एम्पॅनल सुद्धा झालेली आहे. तर जे काही पेशंट तिकडे जाणार आहे त्या पेशंटला 2 ऑप्शन आहेत. एक असे की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत त्यांना घ्यायचे असल्यास त्या हॉस्पिटल त्यांना सदर योजना अंतर्गत नोंदणी करून त्यांना ट्रीटमेंट द्यावा लागेल. दुसरा त्यांना हे लाभ घ्यायचं नसेल तर आपण जे रेग्युलर आपण जी दुसऱ्या रेट सांगितलेली आहे 4,000 7,000 9,000 त्याच्याप्रमाणे ते ट्रीटमेंट घेऊ शकतात. परंतु इथे महत्त्वाची गोष्ट असं आहे की जी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे म्हणजे दॅट इज ओनली फॉर मॅनेजिंग सिव्हिअर केसेस म्हणजे आपल्याकडे अक्यूट निमोनिया विथ ARDS त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन 90च्या खाली दिलेली आहे. त्याच्यासोबत त्यांना सेप्सिस त्याच्यासोबत त्यांना सेप्टिक शॉक मल्टी ऑर्गन फेल्युअर अलॉंग विथ किडनी फेल्युअर असा सिरियस किंवा तीव्र किंवा अतितीव्र लक्षण असलेल्या लोकांसाठी हा हॉस्पिटल आहे. तो हे प्रायव्हेट हॉस्पिटल असताना सुद्धा आपल्याकडे MTJY आणि 4,000 7,000 9,000च्या प्रमाणे करण्यासाठी पुढे आलं होतं. म्हणूनच आपल्याकडे महानगरपालिकामध्ये जास्तीत जास्त लोकांना फायदा पाहिजे म्हणून ते आपण ते त्यांच्यासोबत आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये त्यांना आपण केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये आता मी त्यांच्या हॉस्पिटलकडून केलेल्या माहितीच्या प्रमाणे सध्या त्यांच्याकडे 400च्या वर पेशंट आतापर्यंत ॲडमिट झालेले आहे. त्यामध्ये 382 लोक भर होऊन गेलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 24 लोकांना त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनामध्ये त्यांना बेनिफिट दिलेली आहे. बाकी लोकांना पण कॅश दिलेली आहे. त्यांच्याकडून आणखीन आपण संपूर्ण माहिती सुद्धा मागत आहे की केस वाईज तुम्ही कोणाकडून किती दिलेले काय तुम्ही केलेले नाही. आणि त्याचबरोबर मी आतापर्यंत जे आपण केलेले आहे ही आपण समोरला मोठं चॅलेंज आहे. वारंवार आपल्याकडे प्रतिदिवस आपल्याकडे पेशंट वाढत चाललेले आहे. परंतु त्यामध्ये आपण सगळे लोक आपल्याकडे जागतिक नागरिक म्हणून आपल्याकडे सगळ्यांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तो नियमितपणे मी सर्वांना आपला पत्रकार महोदय पत्रकार बंधू यांचं मार्फत मी सर्वांना आव्हान पुन्हा करू इच्छितो. आपल्याकडे कोणताही काम नसताना विनाकारण कृपया आपल्या घरातून बाहेर पडू नये आणि जाताना आपल्याकडे मास्क कंपल्सरी घालूनच बाहेर निघावं आणि जेवढं आपण काळजी मास्क घालण्याबाबत आपण करतोय तेवढी काळजी आपण मास्कच्या डीलिंग म्हणजे त्यांच्या डीलिंगच्या बद्दल सुद्धा करायचं. बऱ्यापैकी लोक मास्कच्या आउटर सरफेस ते टच करतात. ते टच करून त्यानंतर त्यांना डोळेमध्ये किंवा तोंडामध्ये तुम्ही जे फिंगर टच केलं तर यू विल बी इन्फेक्टिंग युअर ओन. तो मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की जेवढा मास्क घालणं जेवढा गरज आहे तेवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त गरज आहे
त्या मास्कचा आपल्याकडे योग्य देखभाल करणे आणि ते जाताना आपल्याकडे संध्याकाळी मास्क उघडल्यानंतर जे समजा एनआयटीचे मास्क असेल तर कृपा करून त्याच्यावरती 1-2 तास सोडियम हायड्रोक्लोराईड सोल्युशन घालून त्याच्यानंतर त्यांना डिस्ट्रॉय करावं किंवा तुम्ही कापडीचं मास्क वापर करणार असेल तर किमान 1 ते 2 तास त्याच्यामध्ये 1% सोडियम हायड्रोक्लोराईड सोल्युशनमध्ये त्यांना शिजवून त्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचा हातातून वॉश करा. कृपा करून तुमचा हा मास्क वॉशचं जे काम आहे दुसरी लोकांना देऊ नये जेणेकरून ते इन्फेक्शन वाढण्याचा शक्यता आहे. त्याचबरोबर आपल्याकडे नियमितपणे आपल्याकडे जे येणारे आपल्याकडे काळमध्ये आता पावसाळा सीझन आहे आणि येणाऱ्या काळमध्ये गणपतीचा पण उत्सव येणार आहे. त्याचबरोबर आजपासून आपल्याकडे माननीय चालिया हे फेस्टिवल सुद्धा सुरू आहे. याच्यामध्ये सर्वांना मी आवाहन करू इच्छितो आपण सर्वांनी शासनाने वेळोवेळी निगडित केलेले सूचनांचे प्रोटोकॉल पालन करायचं गरज आहे आणि जसं की गर्दी टाळायचं आहे आपल्याकडे जे काही आपण हे साजरा करणार आहे ते शासनाने जे काही ठरवून दिलेले प्रमाणे आपण करणे आवश्यक आहे. मी याद्वारे सर्वांना मी पुन्हा आवाहन करतोय आपण सर्वांनी नियमितपणे मी माझा रक्षक आहे असं आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा घेणे गरज आहे जेणेकरून जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती त्यांच्या स्वतःचा काळजी घेणार असेल तरच आपल्याकडे त्यांच्या फॅमिलीचा त्यांचा काळजी घेणार आहे आणि जेव्हा फॅमिलीचं काळजी घेणार असेल तरच आपल्याकडे शहराचं काळजी होणार आहे. म्हणजे आता सगळे लोकांनी एकमेव मिळून आपल्याकडे पुढे जाणे आवश्यक आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अजूनपर्यंत आपला उल्हासनगर महानगरपालिकांनी आपला पीक बघितलेलं नाही म्हणजे स्टेडिली आपला केसेस वाढत चाललेले आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपला पीक येत आहे. त्या पीकसाठी सगळे लोकांना सुसज्जित असणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी एकच आहे की आपण सगळे आपला काळजी घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील एखादा वयोवृद्ध असेल लहान मुलं असेल किंवा गरोदर माता असेल किंवा आपल्याकडे स्तनदान माता असेल किंवा दुर्धर आजारी पीडित लोक असेल तर त्यांचा अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत म्हणजे ही कोरोना असा एक आजार आहे की जवळपास 80 ते 84% लोक एसिम्प्टोमॅटिक राहणार आहे म्हणजे त्यांना कोणताही लक्षण येणार नाही. परंतु ही एसिम्प्टोमॅटिक लोक जे आहे त्यांनी दुसरी लोकांना इन्फेक्ट करू शकतात आणि परंतु त्या एसिम्प्टोमॅटिक असलेल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये एखादा ही कोमॉर्बिड म्हणजे त्यांना बीपी शुगर टीबी लेप्रोसी हार्ट डिसीजेस किडनीचे आजार कॅन्सरचा आजार असा असलेले लोक किंवा लहान मुले किंवा गरोदर माता किंवा स्तनदा या लोकांनी तरी एखादा एसिम्प्टोमॅटिक पेशंटचा जवळमध्ये आले असेल तर त्या लोकांना सिम्पटम्स दाखवण्याची शक्यता जास्त आहे. सो माझ्या सर्वांकडून विनंती राहील आपण सर्व लोक मिळून आपण असा एक प्रतिज्ञा घेऊया की मी माझी रक्षक आहे मी माझा काळजी घेणार आहे जेणेकरून जेव्हा मी माझा काळजी घेणार आहे ऑटोमॅटिकली मी माझ्या फॅमिलीची काळजी घेणार आहे आणि तसं झाले तर आपण पुढच्या आपला सिटीचा सुद्धा आपण काळजी घेणार आहे. तो हा येणारा दिवस थोडा चॅलेंजिंग टाईम आहे चॅलेंजिंग पिरियड आहे ते सर्वांना माहिती. माझ्या आतापर्यंत जे सहकार दिलेले आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. यापुढे सुद्धा आपलं सहकार असंच भेटेल असं मी सगळ्यांना अपेक्षा करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. आता काही प्रश्न असेल तर आपण 1-2 प्रश्न घेऊ. मला थोडं लिहायचं आहे तो विल टेक मोर टू थँक्यू. सर प्रथम आपल्याकडे आलं होतं जनरली काय असते की एखादा पेशंट एखादा हॉस्पिटलला जाऊन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत त्यांना करायचं असेल तर पहिल्यांदा ते 2 कार्ड घेऊन जातात राशन कार्ड आणि आधार कार्ड. ठीक आहे. काय होतं की समजा ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना करायचं असेल तर 2 प्रायमरी रिक्वायरमेंट्स आहेत. पहिल्यांदा ती हॉस्पिटल एम्प्लॉयमेंट झाली पाहिजे म्हणजे ती हॉस्पिटल अंगीकृत रुग्णालय असली पाहिजे. तर ही अंगीकृत रुग्णालय असण्यासाठी त्या हॉस्पिटलनी स्वतः अप्लाय करायचं आहे. आपल्याकडे जीवनदायी.org म्हणून एक वेबसाईट आहे. आज आपण जेवढ्या प्रयोगाला बोलून त्याला समजून पण सांगितलेलं आहे आणि त्यांनी पहिला एम्प्लॉयमेंट केलं पाहिजे. समजा एकदा हॉस्पिटलनी एम्प्लॉयमेंट झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण गेला तर पहिल्यांदा त्या रुग्णाला ते रेशन कार्ड किंवा त्यांना आधार कार्ड दोन्ही मागतात. समजा त्या पेशंटकडे ही दोन्ही कागदपत्र नसेल तर असा ही कारण सांगून कोणताही पेशंटला उपचारापासून वंचित ठेवता येणार नाही आणि ही चुकीचं आहे. तर आपण काय करतो रूल मध्ये असं आहे की समजा एखादा म्हणजे कॉमन सेन्स आहे ना एखादा पेशंट इमर्जन्सी आला त्यांना लगेच उपचार करायला पाहिजे. समजा त्यांनी त्यांच्यासोबत कागदपत्र आणलं नसेल तर त्या हॉस्पिटलनी त्यांना ऍडमिट करावं लागेल आणि 2 दिवसामध्ये ते बाकीचे जे कागदपत्रांची पूर्तता आहे ते करून घ्यायचं 2 दिवसामध्ये. तो म्हणूनच आपण सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलला सूचना केलेली आहे. पुन्हा आपण याच्यासाठी आपण एक दक्षता समिती सुद्धा निर्माण केलेली आहे. त्या मार्फत आपण त्यांना हेच सांगणार आहे की तुम्ही एम्प्लॉयमेंट करून घेणार असेल तर ठीक आहे. एम्प्लॉयमेंट नाही पाहिजे असेल तर
तुम्हाला 4-7-9,000 जास्त होता कामा नाही. तो ही जे 2 दिवसाचे जे मुदत जे आहे ते आपण सर्वांना सांगतोय ते त्याचबरोबर आपल्याकडे हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना वेगवान करण्यासाठी आपला ठाणे जिल्ह्याचा प्रत्येक जिल्ह्याला याचा एक कोऑर्डिनेटर असतो. आपला ठाणे जिल्ह्यात जे कोऑर्डिनेटर आहे त्याचा नंबर सुद्धा म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला देण्यात आलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये काही प्रॉब्लेम्स होतात. येणाऱ्या दिवसामध्ये आपला अपेक्षा असा आहे की ही प्रायव्हेट हॉस्पिटल स्लोली हा एमपीजेच्या बाबतीत ते समजून ते त्याप्रमाणे ऍक्शन घेण्याची आपल्याला अपेक्षा आहे. असं करणार असेल तर डेफिनेटली जे काही हॉस्पिटल आहे वी वुड बी टेकिंग ऍक्शन विथ नो सेकंड प्रॉब्लेम. सर हम लोग सर एक हाँ बोलिए. सर बहुत सारे हॉस्पिटलों की ऐसी कंप्लेन है कि वहाँ पेशेंट जाने के बाद बेड फूड का बहाना बता के उनको टाल दिया जा रहा है. तो आपकी तरफ से कोई कंट्रोल रूम बनाया जाएगा या वहाँ जितने कोविड केयर सेंटर है हेल्थ सेंटर है वहाँ पे CCTV लगाई जाएगी. आपके पास जानकारी होगी, पत्रकारों को भी कुछ जानकारी है उससे मिल सके, ऐसी कोई व्यवस्था है क्या? सर फिलहाल तो ऐसा प्रॉपरली मॉनिटरिंग मैकेनिज्म तो नहीं है. तो हम इसी के लिए बेड मैनेजमेंट सिस्टम का एक सॉफ्टवेयर लेके आए हैं. वो एक पब्लिक डॉक्यूमेंट होगा, एक पब्लिक वेबसाइट होगी. तो आप कोई भी जाके हमारे उदाहरण में जितने भी प्राइवेट डॉक्टर्स हैं सी हो या DCH हो या DCH हो उसमें जो बेड अवेलेबिलिटी जो है वो लाइव दिखाई देगा कि कौन से हॉस्पिटल में कौन से बेड खाली है, कौन से हॉस्पिटल में किस प्रकार का बेड वहाँ पे फिट है. ये इस सिस्टम से क्या होगा, एक तो पर्सनली किसी को मॉनिटर करने की जरूरत नहीं रहेगी और दूसरा सब लोगों को दिखाई देगा. जैसा आप लोग बोल रहे हो वो सच है, मैं भी इसी समझ हूँ, मुझे भी बहुत कंप्लेंट आते हैं. तो ये इन लोगों से ये एक्सपेक्ट रहेगी हम वहाँ पे रियल टाइम में बेड मैनेजमेंट सिस्टम दिखता है. तो आप कभी भी ये ओपन होना है 2-3 दिन में ये ओपन होगा. आप खुद देख सकते हो कि एक हॉस्पिटल क्लिक करिए उसमें से कौन से बेड में किस प्रकार की बेड उपलब्ध है वो देख सकते हैं. बट फिर भी सब बोलने के बाद भी चांसेस रहते हैं कुछ लोग ठीक तरह से नहीं करते, ठीक तरह से माहिती नहीं है. बट हम टीम फॉर्म कर रहे हैं, उस टीम के माध्यम से हमारा मॉनिटर किया जाएगा. जैसा आप जैसा फीडबैक आते हैं अभी हमें फीडबैक देते रहिए कि विल टेक एक्शन. ओके हेलो सर. हेलो हेलो इकडे सस्पेक्टेड पेशंट सस्पेक्टेड हां त्यांना ऍक्टिव्हिटीला भेटले. ओके पहिले कोविड टेस्ट करून ओके त्याच्याकडे महापालिकेत कुठे होते सर सध्या आपल्याकडे जे सस्पेक्ट केस बनतो म्हणजे ही 2 प्रकारचे आहेत. जेव्हा तुम्ही सस्पेक्ट म्हणता त्या सस्पेक्टमध्ये त्या माणूस मेल होऊ शकतो, मॉडरेट असू शकतो, सिव्हिअर पण असू शकतो. तर ही मॉडरेट आणि सिव्हिअरसाठी सध्या आपल्याकडे सस्पेक्टमध्ये आपण रेड क्रॉसकडे जात आहे. परंतु ही जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आपण दिलेली आहे मी यांना यापूर्वी सुद्धा आपण सांगण्यात आलेली आहे की त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा सस्पेक्ट पेशंट सिम्टमॅटिक असेल तर त्यांच्याकडे वेकन्सी सेंटर त्यांना घेऊन त्यांच्या टेस्ट करणं बंधनकारक आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आज मी जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलचं चर्चा करत होतो तर त्यामध्ये उदाहरणार्थ मी मला हॉस्पिटलचं सांगतो की आपल्याकडे एक एसएन हॉस्पिटल आहे. एसएन हॉस्पिटलमध्ये जवळपास 24 बेड्स आपल्याकडे फुल आहे. तो 24 बेडमध्ये 7-8 पॉझिटिव्ह आहेत आणि बाकीचे जे लोक आहेत ते सस्पेक्ट आहे म्हणजे त्यांचा रिझल्ट अवेलेबल आहे. तर सध्या आपण सस्पेक्ट लोकांना सुद्धा हे लोक येत आहेत. तो म्हणून जेव्हा आपल्याला अँटिजेन टेस्ट किती होईल आणि आपला RT-PCR होईल आपल्याकडे लगेच इमिडिएटली त्यांचे टेस्ट करू शकतो. तो ही सस्पेक्टचं जे थोडं इश्यू आहे परंतु येणाऱ्या दिवसामध्ये जे गोइंग टू ॲड्रेस आहे आणि त्याचप्रमाणे जे आपण मोठं 150 बेड कॅपॅसिटी जे ऑक्सिजन घेणार आहे ते संपूर्ण गव्हर्नमेंटचं करणार आहे. तर त्यावेळेस त्यामध्ये जेव्हा बेडची संख्या इन्क्रीज होईल सस्पेक्ट लोकांचा आणखी थोडा चांगल्या प्रकारचा आपण मॅनेजमेंट करू. थँक्यू सर. एक असा इश्यू आहे की उल्हासनगर 4मध्ये एक परमार नावाचा रिक्षा ड्रायव्हर होता. तो 2 जूनला पॉझिटिव्ह आला. त्याला कोणतीही आपली टीम गेली नाही, त्याला उचललं नाही. तो आजही घरात आहे आणि त्याने स्वतःहून ट्रीटमेंट करून आता तो 2 दिवसात बरा होणार आहे. म्हणजे अशा केसेसमध्ये तो 2दा बाहेर पडला आहे. तो प्रत्येक ठिकाणी फिरला वगैरे आणि त्याने संक्रमण तर दिलंच असणार, कॉन्टॅमिनेशन कोण ना कोण त्याच्यापासून झालं असणार. तर अशा केसेसमध्ये सर आपण काय लक्ष देणार, कारण आपण चेस्ट द व्हायरस करतो आहे आणि आपण चेस्ट द पेशंट करत नाही आहे. आपण पेशंट चेस्ट केला तर संक्रमण थांबेल सर. आम्ही नोट केलेली आहे. तर आपल्याकडे थोडं स्टाफचं सुद्धा थोडं कमतरता आहे. त्यामध्ये आपण डॉक्टरचा खूप कमतरता आहे. आपण वारंवार यापूर्वी आपण ओपन नोटिफिकेशन दिला होतो. तर आपण डेली वॉकिंग करतो आहे. थोडं स्टाफचं कमतरता आहे ती मी मान्य करतो. म्हणूनच आपण जे येणाऱ्या कालावधीमध्ये जे आपण कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगसाठी जे व्हॉलंटियर्सची मदत घेणार आहे तुमचा घेणार आहे तो थोडा मला अपेक्षा आहे, आशा आहे
वी शुड बी अड्रेसिंग दिस इन अ मच बेटर मॅनर. थँक्यू. सर अजून एक विषय, तुम्ही एक ॲप बनवण्याचा तुम्ही सांगितलं की मी एक ॲप बनवतो बेड अवेलेबिलिटीसाठी. सर त्यापेक्षा हां एक पेशंट ट्रेसिंगसाठी जर तुम्ही ॲप बनवला पेशंट ट्रेसिंगसाठी हां. आणि तुम्ही त्याच्यावरती सांगितलं बाबा घरातच राहा आणि हे औषध घ्या, घेतलं का नाही येस ऑर नोमध्ये सांगा वगैरे, तर तुम्हाला ट्रीटमेंट करायला बरं होईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर पण उभं करावं लागणार नाही सर. ठीक आहे. आता सूचना अच्छा आहे. थँक्यू. सर लास्ट. हाँ. सर सबसे पहले तो बहुत धन्यवाद आप डॉक्टर हैं, जिस तरीके से आपने जो आगे जो भी कदम उठाए हैं काफी सारा है, ये इम्प्लीमेंट होते हैं तो बेहतर है, संक्रमण रोक होगी. सर महत्वपूर्ण बात यह है कि जिस तरीके से कहीं से अगर कोई कोरोना पॉजिटिव मिलता है तो जगह को पूरी तरीके से कंटेनमेंट जोन घोषित कर दिया जाता है. उसमें किसी भी तरह की गतिविधियां नहीं होनी चाहिए. आपके जो नॉर्म्स होते हैं जब आप पेपर देते तो उसमें भी लिखा हुआ है कि यदि मेडिकल फैसिलिटी की होगी तो प्रभाग अधिकारी, पुलिस डिपार्टमेंट या फिर वहाँ के नगर सेवक स्थानीय निर्णय करके अंदर की चीज जिस तरीके से पहुँचाने होगा. लेकिन ये देखने को मिल रहा है कि जहाँ पर कंटेनमेंट जोन बनाया गया वहाँ पर कैद दी जा रही है. ये कह के कि मेडिकल इमरजेंसी के टाइम पे किसी को रिलीज करने को मिलेगा. इट्स अ कंटेनमेंट जोन. असिम्प्टोमेटिक इस तरीके से आपने कहा कि अगर वहाँ पे कोई होगा तो वो किसी को व्यक्ति को भी इफेक्ट कर सकता है. इसे स्ट्रिक्ट होना चाहिए क्योंकि यहीं से कहीं ना कहीं संक्रमण फैलता है. और इसके साथ एक महत्वपूर्ण बात ये भी है, जिस तरीके से ये जो संक्रमण फैलता वहां से जो लोग आते जाते रहते हैं उनके ऊपर कहीं ना कहीं पाबंदी होनी चाहिए. और सबसे महत्वपूर्ण बात ये कि लोग डर के मारे जो प्राइवेट में टेस्टिंग करवा रहे हैं, प्राइवेट टेस्टिंग, तो वहां से जो रिपोर्ट नगर पालिका को मिलनी चाहिए वो टाइमिंग पे नहीं मिलती है. होता क्या है कि पेशेंट जो है पॉजिटिव रिपोर्ट मिलने के बाद हॉस्पिटल टू हॉस्पिटल घूमता है, वो भी संक्रमण फैलाता है. तो प्राइवेट लैब को क्विक जो है रिपोर्ट करनी चाहिए, ऐसा भी कुछ होना चाहिए. थैंक यू. पहला एक सूचना था, बाद में प्रश्न था. सूचना के लिए झालेला प्रश्न थँक्यू. दुसरं जे प्रायव्हेट जे मुद्दा होता त्यामध्ये ज्या मागील पहिल्यांदा असं होतं की जे प्रायव्हेट लॅब आपल्याकडून जे हिंदी तो पहले जो भी लोगों का साथ लेते थे अपने को इन्फॉर्म नहीं करते थे नगर पालिका. तो जब पॉजिटिव आता था तो डायरेक्टली अपने को इन्फॉर्म करते थे कि ये लोग पॉजिटिव आता. हमने क्या किया, हमारे पास बेलगांव में 7 से 8 प्राइवेट लैब है. तो हमने क्या किया 3-4 बार प्राइवेट लैब पर रिपीटेडली हमने बात किया, उनके पत्र भी दिया. अभी क्या होने लगा कि फर्स्ट मोस्ट ऑफ द टाइम प्राइवेट लैब से जो इन्फॉर्मेशन पॉजिटिव आता है तो पहले अपने को आता, उसके बाद हम पेशेंट को डिस्क्लोज करते हैं. फिर भी इसमें 1 से 5% केस में डायरेक्टली पेशेंट के पास जा रहा है. बट ये कितने लोग ज्यादा होता है. तो पहला अभी क्या हुआ कि हमारे पास सुबह 8 बजे को मैं आपको प्रोसीजर बता रहा हूँ. सुबह 8 से 8:30 बजे को अपने को एक लिस्ट आती है ऐसे हमारे, तो उसमें सारे जितने भी पॉजिटिव केस आए, मतलब अगला दिन जितने भी स्टाफ भेजा है उसमें कितने भी पॉजिटिव केस आए उसका याद आता है. तो हम क्या करते हैं उसको बैठ कर थोड़ा सॉर्ट आउट करते हैं, कौन से वार्ड से बोलने हैं, कौन से नहीं. उसके बाद फाइनली अपने को 6 या 6:30 बजे तक अपने को एक यादी मिल जाती है. तो वो यादी हम भेजते हैं. तो इसके पहले हम क्या करते थे, सिर्फ पॉजिटिव केस का यादी आता था, उसमें हम जो गवर्नमेंट लैब में हम भेजते थे उनका इन्फॉर्मेशन हमारे पास रहते. बट कौन सी प्राइवेट लैब में किससे भेजा वो हमारे पास इन्फॉर्मेशन नहीं रहती. अभी हमने प्राइवेट लैब को काफ़ी टाइट किया है, बट स्टिल आई मस्ट एग्री दैट 1 to 5% और भी थे. अभी क्या हो रहा है अपने पास प्राइवेट लैब से भी इन्फॉर्मेशन आना शुरू हो गया कि हमने टोटल कितने सैंपल भेजा है, उसमें से कितने पॉजिटिव आया और कितने नेगेटिव आए. फिर हमारे पास भी 90 to 95% केसेस में पहला पॉजिटिव जो प्राइवेट लैब से होता है अपने पास आ रहा है इन्फॉर्मेशन. बट वो जो 1 to 5% किया वो अभी भी है, विच आई विल एक्सेप्ट. बट स्टिल भी हम प्राइवेट लैब को हम पीछे पड़े हैं, इसके बार हम उसको फॉलो कर रहे हैं. हमारे आशा है कि आने वाले दिन में ये प्राइवेट लैब का जो है वो फुल्ली पूरा सॉल्व हो जाएगा. और एक बार हमारे शहर में एंटीजन टेस्टिंग किट और हमारा आर्टिफिशियल लैब शुरू हो गया विच आर फ्री. तो मुझे नहीं लगता कि कोई भी प्राइवेट लैब में जाएगा, सभी लोग हमारे पास ही आएंगे. ओके सर और इम्पोर्टेंट सजेशन था, जिस तरीके से अभी शहर में अभी तक ये मामले आ रहे हैं कि सडनली किसी को ब्रीथिंग की प्रॉब्लम हो रही है तो वो जो हॉस्पिटल जाता है जहाँ पे उसे निगलेक्ट कर दिया जाता है कि बेड नहीं है, हो भी सकता है मेडिकल टर्म्स. लेकिन कुछ ऐसी सुविधा प्रशासन द्वारा होनी चाहिए जिस तरीके से जिलाधिकारी जी ने भी कहा था कि 4 सेक्टर्स को जो अलाउ किया जाए. एक ऐसे कार्य कार्य किया गया टोटल 5 अपने पास सेक्टर्स में तैयार होंगे. तो एक ऐसी सेंटर होना चाहिए जहाँ पर अगर किसी को एमरजेंसी ब्रीथिंग होती है तो कोई डोर टू डोर होता है, क्योंकि जब भटकता रहता है उसका ऑक्सीजन लेवल गिर जाता है जिसकी वजह से डेथ होती है. तो एक ऐसा सेंटर हो जहाँ पर ऐसे अगर पेशेंट आते हैं तो उसके लिए क्विक रिस्पॉन्स मिले नगर पालिका की तरफ से हेल्पलाइन नंबर हो तो वो ना इधर उधर भटकते हुए उसी सेंटर में डायरेक्ट है. इसको पहले भी विचार विमर्श अल्लाशक्ति से किया गया. तो यहाँ पर दिक्कत क्या आती है कि मैन पावर की दिक्कत है यहाँ पर. तो
तो सर इस महामारी से अगर हमें जूझना है, इससे निपटना है, तो मैन पावर हमें स्ट्रॉन्ग करना होगा सर। बिल्कुल, मैं बिल्कुल आपके साथ सहमत हूँ। अभी ऊपर लेवल सर मैं उसको उत्तर दूँ तो हम बिल्कुल इसके ऊपर बहुत कोशिश कर रहे हैं सर। मैन पावर का प्रॉब्लम थोड़ी सॉल्व आउट कर रहे हैं। तो सर मॉडर्न मैन पावर हमें लगता है कि मैन पावर कहीं भी मतलब पूरा शहर पूरा स्टेट में ऐसा सिचुएशन सही जगह है, तो अपने को थोड़ी बहुत डॉक्टर्स को छोड़ के बाकी जो अपने को वॉलंटियर्स का अच्छा बहुत गरज है, तो हम ये वॉलंटियर्स के टाइम में लिया जाए तो उस पर डेफिनेटली हम एड्रेस कर सकते हैं। दूसरा जो आपने सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट ऑफ सेंटर जो बोला है वो अच्छा सजेशन है, वी विल ट्राई टू कंसीडर। थैंक यू सर। आप मेट्रो पोलीस लॅबमध्ये मेट्रो ऑर्गनाइज बरोबर 11 एक नगर टेस्ट करायला गेली. ओके गांधीनगर महानगरमध्ये राहणार आहे. 11 टेस्ट केली. 12 पॉझिटिव्ह होता त्यामध्ये 13 ऑक्टोबर सिम्पटम्स आहेत म्हणून 13 तारखेला त्या लॅबमध्ये गेली. 13 तारखेला पुन्हा टेस्ट केली. तर 14 तारखेला रिपोर्ट आला निगेटिव्ह. तो ते पण दोन रिपोर्ट. तो याच्यामध्ये की पटकन माझ्या नोटीसला आलेलं झालं, थँक्यू फॉर गेटिंग टू माय नोटीस. त्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटीज असू शकतात. समजा आपण एखादा प्रायव्हेट लॅबनी ज्या स्टाफ घेतलेली आहे त्या स्टाफ 11 तारीखला घेतलेली स्टाफ आणि 13 तारीख घेतलेली स्टाफ दोन्ही एकच आहे. हो एकच आहे. सेम सैंपल है. हो हो दो चीज़ें होती हैं. आज मेरा लिया, आज मैंने टेस्ट किया, इसी सैंपल को मैं 2 दिन के बाद किया. वो एक आज मेरा एक सैंपल एक टेस्ट किया, 2 दिन के बाद नेक्स्ट फिर से मेरा लिया. फिर से लिया था. हाँ फिर से लिया. तो उसमें ये जो है ना, उसमें एक बार अपने को थोड़ा ज़्यादा से ज़्यादा चेक करना जरूरी है. हो सकता है कि क्योंकि वायरस ऐसा है कि वायरस का डेफिनेटली 3 फेजेस रहते हैं. फर्स्ट स्टेज को वायरिया बोलते हैं, 7 से 10 दिन रहता है. उसमें वायरस बहुत रेप्लिकेट होता है, मतलब वायरस का पुनरुत्पत्ति होती है, रिप्रोडक्शन होती है. तो उसमें उस फेज में वो इन्फेक्टिव होती है. तो बाद में सेकंड स्टेज ऑफ इन्फ्लेमेशन आता है जहाँ पे ज़्यादा इन्फेक्टिव नहीं रहती और थर्ड स्टेज में साइटोकिन्स कम होती है. हो सकता है कि ये पेशेंट कौन सी स्थिति में है, बट डेफिनेटली मिली चुकी है. आपने मेट्रोपोलिस लैब कौन सी ब्रांच में गई है? मेट्रोपोलिसची ब्रांच कोणती? गोल मैदान मिडटाउन. तो माझा विनंती राहील आपल्याकडे आणखी थोडा डिटेल घ्यावा. मेट्रोपोलिस लॅब सीमा अन्सारी आहे. पेशंटचं नाव सीमा अन्सारी आहे. क्या नाव आहे? पेशंटचं नाव सीमा अन्सारी आहे. हां आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करतो दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सर लास्ट क्वेश्चन, तुम्ही RKT CHM आणि न्यू इयरा नाही RKT CHM न्यू इयराचं काय झालं सर? विचार तू विचार ना संजय तू. RKT CHMचं काय झालं, काय घेत नाही? RKT CHM काय घेत नाही विचार ना. सर लास्ट आहे RKT CHMचं काय झालं सर? CHM RKT कॉलेज आणि RKT कॉलेज जे आहे ऑलरेडी आपण कन्सिडर करत आहे, त्याला सॅनिटाईज करणे आणि सॅनिटाईजच्या बाकी आहे. CHM कॉलेज स्वतः महानगरहून आलेली आहे. त्याच्यानंतर एक बिल्डिंग ऑलरेडी अंडर रेनोव्हेशन आहे, तर त्यांना आपण देऊ शकत नाही. उर्वरित बिल्डिंगमध्ये तिकडे एक बिल्डिंगचे 3 बिल्डिंग आजूबाजूला आहेत. तर त्यामध्ये एका बिल्डिंगला NEET एक्झाम करण्यासाठी तिथे सेंटर फाइंड आउट झालेली. तर आपल्याला बघायचं आहे की ही सप्टेंबरमध्ये जी एक्झाम आहे तर ही घेतलं तर आपण मॅनेज करू शकतो किंवा नाही करू शकतो, थोडं बघायचं आहे. ते बघून आपण निर्णय घेऊ. सर ॲम्ब्युलन्स शॉर्टेज सर ॲम्ब्युलन्ससाठी मी सांगतोय, सध्या आपण काय करतोय की यापूर्वी वाहनाचा अधिग्रहण करण्याचा जे कारवाई आपण कलेक्टरमार्फत केला जातो, त्याच्यानंतर 29/6 मध्ये शासनाने एक पत्र काढलेली आहे की जे काही महानगरपालिकाच्या हद्दीत जे काही गाड्या येतात त्यांना डायरेक्टली महानगरपालिकाच्या आयुक्त यांनी RTOच्या दरावर घेऊ शकतात असं त्यांनी दिलेली. तर त्या अनुषंगाने आपण आणखी गाडीचं आपण अधिग्रहण करतोय. त्यांनी करून त्यांना रेट्रोफिटिंग करून बस असो किंवा लहानचं गाडी असो त्यांना रेट्रोफिटिंग करून आपण ॲम्ब्युलन्स करायचा कारवाई आपण सध्या करत आहे. सो स्टोरी इन्क्रीजिंग दी ॲम्ब्युलन्स. सध्या आपल्याकडे प्रत्येक UHP एक गाडी तरी दिलेली आहे, आणखी त्यांना वाढायचा पण प्रयत्न करतोय. ओके सर, आपका क्वेश्चन लेके एक प्रकार शब्द आहे ना, 6 तारखेला एक कुटुंब कॉलेजला 5 जणांचं ते आपल्याकडे 2 तारखेला क्वारंटाईन होता आमंत्रण. त्यांना 6 तारखेला कॉलेजवाल्यानंतर 9 तारखेला इथे लागल्यानंतर 6 तारखेला लागल्यानंतर 9 तारखेला इथे आणणार वेदांता. ओके वेदांताला लागल्यानंतर त्यांनी ESI आणले. ESI आपल्याला त्यांच्या 6 वाजता रात्री 12 वाजेपर्यंत ते कुटुंब किती होतं 5 जणांचं. त्यानंतर ते वैतागून ते घरी गेले. 5 कुटुंब पॉझिटिव्ह म्हणजे 5 जणांचं कुटुंब आहे, पॉझिटिव्ह आवड कुटुंब आहे. ते घरी गेलं. 3 किलोमीटर चालत ते शहरात
संक्रमण किती लोकांना केलं होतं त्या लोकांनी, म्हणजे आपली कुठे चुकी होते त्याची आपली कमी पाहिजे होते. त्याचबरोबर ते होत आहे की पॉझिटिव्ह रिपोर्ट डायरेक्ट पैशांना दान नाही NCR आहे ना, ते डायरेक्ट आरोग्य सेतूवरती आठवड्याचीच कळवले की तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक तुमचा रिपोर्ट आला या नंबरचा मोबाईल नंबर आहे आणि तो सकारात्मक आहे असं कळवलं जातं अगोदर. पण आपल्या इथे उल्हास महानगरपालिकेत ते रिपोर्ट नसतात तेव्हा. सर ट्रेस द पेशंट सेम. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याकडे येतात म्हणजे तो ऑलरेडी 3 दिवस घरात बसतो पॉझिटिव्ह रिपोर्ट. त्याला कळलं तुम्ही पॉझिटिव्ह आहे. आपण जे सूचना दिलेली आहे पहिल्या प्रकारे त्याच्याबद्दल मी नोंद घेतो. यापुढे आपण सर्वेलन्स किंवा पेशंटच्या मागे आपण सर्वेलन्स लावण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही त्याच्यावर त्याच्या एक डिसिजन आहे ते आपण ते जे शाळा आहे उल्हासनगरमध्ये खाजगी शाळा ते छोटे छोटे बस असत आहेत त्या बसेस जर आपण रुग्णांना या करण्यासाठी डेफिनेटली आपण घेऊ शकतो. तो मी म्हणतोय आता इकडे कोणताही गाडी आला आपण फक्त रेट्रोफिटिंग करू म्हणजे ड्रायव्हरांनी रस्त्याच्या मान्यताही करू पार्टिशन करून त्यांना ॲम्ब्युलन्सकडे कन्वर्ट करू शकतो. जर होईपर्यंत जेवढ्या जास्तीत जास्त गाडी आपण ठिकाणी करू शकतो वाढवून ते आपण की आपण लॉकडाऊन मध्ये चांगली गोष्ट आहे पण त्या लॉकडाऊनचं पुरेपूर पालन होत नाही त्याच्यामुळे रुग्ण वाढले शहरामध्ये. आजही तुम्ही शहरामध्ये जर फिरला तर तुम्हाला लॉकडाऊन आहे असं वाटणार नाही. कुठल्याही चौकाच्या किंवा कुठल्याही विभागाच्या ही परिस्थिती शहरातली आहे त्याच्यामुळे रुग्ण वाढण्याची परिस्थिती झालेली आहे. मी जे दिलेलं फीडबॅक आहे मी नोंद घेतलेली आहे. आमच्या लोकांना मान्य महापौर सर एक सवाल है सर तुला एक वेगळी जाने का है जी 2 मिनट सर प्लेटिनियम हॉस्पिटल को लेकर आपने यहाँ पे खुलासा किया है कि वो प्राइवेट हॉस्पिटल है, जबकि पालक मंत्री जी जब भी आए थे मीटिंग के लिए उसमें क्लियरली बोला गया था कि महात्मा फुले स्कीम के तहत इस हॉस्पिटल में गरीबों को बेनिफिट मिलेगा. लेकिन आज की डेट में आपके पास भी कई शिकायतें आई होंगी तो वहाँ पे किस तरीके से मतलब बिल के जरिए लोगों को बड़े बड़े बिल दिए जा रहे हैं 2 लाख 3 लाख इस तरीके से बिल लोगों से लिया जा रहा है. इस बारे में आपका क्या कहना है? दूसरा एक सवाल उसी में और है कि डॉक्टर संजीव पाल जिनकी डिग्री फिजियोथेरेपी की है उन्हें कोरोना हॉस्पिटल आपने चलाने के लिए कैसे दिया? उसमें 2 चीजें हैं. आम्ही जो प्लॅटफॉर्म हॉस्पिटलची बाजू बोलतो तुमचा DC आहे आणि त्यामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत करायचं पण मी आधी पण सांगितलं. आता पण आहे जे तुम्ही 2 लाख 3 लाख जे बिल म्हणतात प्लीज गिव मी राईट आय विल गेट इट व्हेरिफाईड अँड टेक ॲक्शन इन युअर हॉस्पिटल. ओके. अँड सेकंड ही जो मी जे फिजिओथेरपीच्या बाबतीत जे म्हटलेली आहे तर त्यामध्ये ती पण तुम्ही मला लिहून द्या प्लीज गिव मी रिटर्न कंप्लेंट आय विल गेट इट व्हेरिफाईड. ते लोक ट्रीट करताय का किंवा ते लोक त्या हॉस्पिटल मॅनेज करताय का इझी अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स और इझी अँड ड्रिंकिंग कोर्स ते आपल्याला बघावं लागेल. प्लीज गिव मी वॉट एव्हर ग्रीव्हन्स इज देअर इन राईटिंग आय विल. ओके. थँक्यू सो मच. मान्य महापौर याचा विनंतीने मला थोडं जायचं आहे मी जाऊ शकतो. थँक्यू सो मच. लेट अस कीप मीटिंग. प्लीज डू नॉट माझ्याकडून थोडा मतलब जनरली हम लोग मिलने को साइन नहीं रहा है बट इससे थोड़ा लेट अस मीट फ्रिक्वेंटली. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर योर कॉल. थँक्यू. पालिका आयुक्तांची पत्रकार परिषद संपल्यानंतर नगरसेवक अरुण आशान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी साई प्लॅटिनमच्या विषयावरनं पत्रकार आणि आशान यांच्यामध्ये वाद झाला. एक मिनिट थांबा. नहीं 28 दिन हो गए. 28 दिन हो गए. इसका मतलब महापौर और पालक मंत्री ने उल्लासनगर के जनता के साथ कहीं ना कहीं चीट किया है. कैसे चीट किया है? अगर हमने उसमें महात्मा फुले क्या चीट किया बताओ. महात्मा फुले जिस योजना के एक मेरा सवाल सुनिए. आज मेरा सवाल सुनिए. सवाल सुनिए. मतलब कहीं ना कहीं जो मीडिया के समक्ष यह कहा गया कि यहाँ से गरीबों का इलाज होगा महात्मा फुले के जरिए. बेनिफिट कहाँ मिल रहा है? आप कल की रिपोर्टिंग देखिए, कल की न्यूज़ देखिए.
उसमें उनके स्टाफ ने कहा है कि कोरोना की डर की वजह से वो आदमी दूसरी जगह बैठ रहा है। तो अगर दूसरी जगह बैठ रहा है तो लोगों को जानकारी कौन देगा? प्राइवेट हॉस्पिटल कमिश्नर ने प्राइवेट हॉस्पिटल है, उसने आज भी 36 लोगों को महात्मा ज्योतिबा फुले के अंतर्गत में लोगों का इलाज किया है, जो कि अपने उल्लासनगर के एक भी अस्पताल में एक भी आदमी का महात्मा ज्योतिबा फुले के अंतर्गत उसने किसी ने इलाज नहीं किया है। पालक मंत्री ने अगर किसी प्राइवेट हॉस्पिटल का या किसी बैंक का उद्घाटन करने जाते तो वो बैंक के पैसे के हमारे नहीं होते कि पालक मंत्री ने बैंक का उद्घाटन किया तो बैंक हमारी होगी। मगर आपके सवाल का जवाब मैं देता हूँ, प्लैटिनम हॉस्पिटल आज भी कायम है कि महानगर पालिका अपने सीसी सेंटर से अगर मेरे पास पेशेंट भेजे तो वो मैं महात्मा ज्योतिबा फुले के अंतर्गत दूंगा, क्योंकि वहाँ पे क्रिटिकल परिस्थिति में पेशेंट मेरे पास आएंगे। वो भी गवर्नमेंट गाइडलाइन से गवर्नमेंट मेरे पास डायरेक्ट आएगा, वो तो प्राइवेट ही रहेगा। तो इसका मतलब कहीं ना कहीं उसको जो अभी एक जनरली उनको दिया गया है अस्पताल चलाने के लिए टेम्पररी बेस पे, सरकार ने सुनो कल का वीडियो में भाई का देखा मैं बताता हूँ। कल का वीडियो के बारे में मरीज 19 तारीख को एडमिट किया था, 19 तारीख से लेकर कल तक 27 दिन हो गए। पहले 27 दिन वो आदमी हॉस्पिटल में रहता है और उसका बिल 3 लाख रुपए आता है। उसके पहले उसने बोलना चाहिए हॉस्पिटल को मैं महात्मा फुले योजना के अंतर्गत मेरे को इलाज करना है, उसके मेरे ये पेपर है और जो भी योजनाएं लागू हो जाती है महात्मा फुले की तरफ, तो महात्मा फुले ने जो भी हॉस्पिटल को उसको ट्रीटमेंट देती है उसको रोज का रोज उसका फोटो भेजना। और ये सब बातें हॉस्पिटल वालों ने भी उनसे करनी चाहिए और उन्होंने भी उनसे हॉस्पिटल वालों से करनी चाहिए। नहीं करोगे और 28 दिन रहोगे और 28 दिन के बाद बोलेंगे हमारे पास पैसा नहीं, तो ये कहा था जैसे आप एक मिनट सुनिए ना, अगर बाइक पे लेना 19 तारीख को अस्पताल चालू किया गया था। अभी सभी महानुभावों को मालूम है कि 19 तारीख को अस्पताल चालू करने के बाद में उन्होंने 2 से 3 दिन हमारे पास मांगा था कि सर मुझे ये स्कीम अभी तक मेरे पास आई नहीं है, मगर उस दिन क्रिटिकल परिस्थिति में ये सब पेशेंट एडमिट किए गए थे, जिसमें से कल वाला पेशेंट था। ये योजना लागू होने के बाद पालक मंत्री ने 4 दिन में मंजूर कर दी है। तो इसका मुझे आपको बताना है कि आप जो बात बता रहे हो वो कहीं ना कहीं उसमें विसंगति है आपके बातों में और उनमें, कि पब्लिक 20-25 दिन वहाँ पे ऑक्सीजन बेड पे रुकती है, उसके बाद में अगर कहे कि मैंने ऑक्सीजन नहीं लिया तो ये बात करो। प्राइवेट हॉस्पिटल का सीधा रूल है, आपसे 50,000 डिपॉजिट जमा कराया गया, आपका बिल 65 तक पहुंचा तो तुरंत इन्फॉर्मेशन देते हैं कि भाई आपका बिल 65 हो गया, आप इलाज कराने के लिए पैसा भर सकते हैं तो ठीक है, नहीं तो हम डिस्चार्ज करते हैं। वो हॉस्पिटल ऐसा ना करके मरीजों का 25 दिन ट्रीटमेंट, सुनिए ना इन्फॉर्मेशन देता है, सुनिए ना, मरीजों का सुनिए मैं इसकी बता दूँ, इसकी बात उनको फोन गया था तो उन्होंने हमारे जैसे लोगों को फोन करके बोला था कि साहब अभी हमारा पेशेंट वहाँ पे है, आप फोन कर दीजिए। मगर हम किसी के मरीज के लिए अगर फोन करके बोलते हैं कि बाद में देखेंगे बिल देने के टाइम पे, तो ये हमने बोला या आपने किसी के सिफारिश किया तो गलत है। अगर किसी के जान बचाने के लिए अगर कोई प्रयास करता है तो गलत है। सर हॉस्पिटल की जिम्मेदारी भी तो है, लोगों वो को टेलीफोन इन्फॉर्मेशन करते दे हैं, दो, टेलीफोन रिलेशन करते की हैं। कैपेसिटी है कि नहीं पेशेंट के रिश्तेदारों की, तो वो पैसा भरने की, मतलब उनके 3 लाख 4 लाख ठोक नहीं बिल सकते। देने के टाइम पे साहब हम करेंगे अभी हमारा पेशेंट तो अंदर है, 10 दिन का पीरियड तो रहता है। वहाँ पे आप पूरी न्यूज़ आप शायद देखा नहीं, नहीं, आपकी न्यूज़ देखिए आज ये थाना का हॉस्पिटल का बिल मैं आपके लिए लाया हूँ। मैं ये थाना का हॉस्पिटल आपके लिए लाया हूँ। अरे अगर जगह नहीं सुनिए ना कि यहाँ पे डेली के डेली हॉस्पिटल का बिल अपडेट किया जाता है और आप देखेंगे इस दिन पे कि इसमें पीपी किट का भी पैसा है, सैनिटाइजर का भी पैसा है, जो वेस्ट सैनिटाइजर पीपी किट का निकलता है जो 30 ग्राम का रहता है उसका भी पैसा है। प्लेटिनम हॉस्पिटल के बिल में भी पीपी किट का पैसा इंक्लूड है, 1500 नहीं 1500 रुपये, पीपी किट का पैसा 1500 रुपये जीरो है। पीपी किट। हमारे पास जितने भी बिल आए हैं अगर आपसे लिया है तो उसकी भी चौकसी
आपके मुताबिक हम लोग कंप्लेनर नहीं है, पब्लिक का जो शिकायत है, शिकायत आपकी भले नहीं है, मगर आप जिस बात की शिकायत करते हो उसका अगर आप पुरावा देंगे तो आप उसके ऊपर तीव्र कार्रवाई तुरंत करेंगे। मगर आपकी शिकायत 3.5 लाखाची पीपीई किट आपणच दिले ना त्याला नाही नाही तुम्ही गिफ्ट केले ना त्या दिवशी फोटो होता दिले होते ते 18 लाखामध्ये सगळा विषय आहे तो जे नागरिकाला पीपीई किट दिले ते माननीय महापौरांच्या तर्फे दिले. मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं की त्या दिवशी आम्हाला काहीतरी रेड क्रॉसवाल्यांनी त्या दिवशी 1000 पीपीई किट दिले होते उद्घाटनच्या वेळी. म्हणून महापौरांनी सांगितलं होतं की त्यांनी दिले तर आपण पण काय द्यायला पाहिजे. म्हणून मी ते पीपीई किट मागून आम्ही आमच्या दालनामध्ये ते पीपीई किट दिलेले आहे. आपल्याला जर का माहिती असेल बरोबर आहे ना. महापौर बघा कसं नाही महापौर नाही. सर इस समय नगर पालिका विभिन्न जगहों पर बेड फैसिलिटी बढ़ाने की कोशिश कर रहा है. तो इतनी बड़ी जगह की जहाँ पे 200 से अधिक बेड का अस्पताल बन सकता था, तो नगर पालिका ने खुद भी प्रयास नहीं किए. अब एक प्राइवेट ने इतनी वहाँ पे वेंटिलेशन ऑक्सीजन रख दी, तो प्राइवेट की सरकार के पास नहीं थे, प्रशासन के पास कि वो इन चीज़ों का बंदोबस्त कर सके. उल्लासनगर महानगर पालिका के पास इतनी बड़ी जगह नहीं है. दूसरा आपको बताता हूँ मैं, अभी जो डॉक्टर सिद्धार्थ और जो भी वार्ड वाइज काम कर रहे हैं ना, हम लोग उसके ड्राइवर काम कर रहे हैं, थोड़ा बहुत कॉन्टेक्ट बेस पे रहेंगे और इधर देखते हो. लेकिन एक भी डॉक्टर उल्लासनगर में नहीं रहता है, नासिक पुणे कल्याण और थाना में रहता है और उल्लासनगर में लोगों की सेवा करता है. ये बात इसके लिए डॉक्टर को आगे आने को तैयार नहीं है. हॉस्पिटल खोलेगा तो 2 लाख रुपया पगार देने के लिए कॉर्पोरेशन 1 लाख रुपया पगार देने के लिए तैयार है. फिर भी डॉक्टर सर आपने कहा था कि अस्पतालों में कार्रवाई होगी. इतने सारे मामले सामने आए, एक भी बात किसी के ऊपर एक भी मामले की लेखी तकरार आज तक मेरे कार्यालय में प्राप्त हुई नहीं. सर घर के परिवार वालों को बुलाइए, पूछिए. सोशल मीडिया पे और बात करने में आप मुझे लिखित में कंप्लेंट मिल के साथ में देंगे, उसके ऊपर तुरंत. सर अगर परिवार वालों को लाया गया, जो परिवार लेने के घूम रहे थे अपने मरीज को, अपने घर के सदस्य को, तो कार्रवाई की जाएगी. परिवार को झूठ नहीं बोलेगा कि मैं विभिन्न अस्पतालों में गया था लेके, तो उनके बाद बिल तो रहेगा. सर मैं क्या कह रहा हूँ, अस्पताल में इलाज के लिए नकार दिया, बेड फैसिलिटी नहीं है बोल के मरीज ऑक्सीजन के लिए हॉस्पिटल टू हॉस्पिटल घूमता है. उससे देखोगे तो परिवार को झूठ नहीं बोलेगा उस समय में. आपने मुझे फोन किया था, मैं बताना चाहता हूँ सारे सभी हमारे भाइयों को कि अस्पताल के अंदर कोई भी मरीज को लिया नहीं जाता है. बाहर के बाहर बताया जाता है कि इसमें बेड अवेलेबल नहीं. मगर मैं अभी सभी को बताना चाहता हूँ कि अस्पताल में सभी अस्पतालों में एक रजिस्टर रखा जाता है कि पेशेंट कभी आया, कभी लाया गया, कभी डिस्चार्ज हुआ, उसका रिमांड मांगते हैं और जाने के समय में उसकी फाइल होती है. तो हाँ, अगर वो नहीं है दुनिया में तो उसका सर्टिफिकेट भी वहाँ से महानगर पालिका में उनके वो आता है. मेरा कहना यही है, इसीलिए हमने एक दक्षता कमेटी बनाई है. और वो दक्षता कमेटी अगर आपने कहा तो हम लोग भी वो सर्च कर रहे हैं कि कहाँ पर बेड अवेलेबल है और नहीं है, दिखाने का कार्य जो कर रहे हैं वो बेड का लिए हमने कमिश्नर साहब ने बताया कि वो दक्षता कमेटी आप कार्य कर रही है. यावेळी महापौर लीलाबाई आशान, सभागृह नेता राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरुण आशान, जनसंपर्क अधिकारी युवराज बदाने आदी मान्यवर उपस्थित होते. आकाश साहनीसह स्वप्नील पाटील, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.